हालेलुया. प्रभूला धन्यवाद प्रियानो की परमेश्वराने पुन्हा एक वार मला ही संधी दिली आजच्या अभिषेकाच्या सभेमध्ये बोलण्याची. मी प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. हालेलुया. या समय प्रियानो एक महत्त्वपूर्ण विषयाला आम्ही हाताळणार आहोत. बऱ्याचदा प्रियानो आम्ही अनेक कामं करतो. आपण प्रत्येक जण काम करतो, कारण देवाचं वचन सांगतं की तो आपल्या श्रमाचं फळ खाशील. तर परमेश्वर जो आहे तो आमच्या कष्टाला प्रियानो आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आमच्या श्रमांना आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. परंतु बऱ्याचदा असं होतं की आम्ही पुष्कळ काम करतो, परंतु आमच्या हाती काही लागत नाही. हालेलुया. किती जणांच्या जीवनामध्ये प्रियानो अशा प्रकार घडतो की तुम्ही काम करताय, पण त्याचं प्रतिफळ योग्य मोबदला तुम्हाला मिळत नाही. परिस्थिती बदलत नाहीये. हालेलुया. कष्ट करूनही हाती लागत नाही, निष्पन्न होत नाहीये, उन्नती होत नाहीये. जसं पूर्वी दारिद्र्यात होतो अजूनही तसंच दारिद्र्यामध्ये आहोत. हालेलुया. कष्ट करतोय परंतु त्याचा मोबदला मिळत नाही. का आतापर्यंत आमची परिस्थिती बदललेली नाही? का अजूनही आर्थिक समस्येला आम्ही सामोरं जात आहोत? हालेलुया. का आमची परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत आहे? याच्या मागची जी कारण आहे प्रियानो, ती आजच्या या विषयामध्ये आम्ही अभ्यासणार आहोत की काय आहे की ज्यामुळं आमची उन्नती रोखली जाते. कुठल्या गोष्टी आहेत ज्या आमच्या उन्नतीला बाधा करताय? कुठल्या गोष्टी आहेत ज्या आमच्या कष्टाचं फळ जे आहे ते आम्हाला मिळू देत नाही? हालेलुया. याची बायबलमध्ये अनेक कारणं दिलेली आहे. त्यामध्ये मग येतं परमेश्वराचा भाग आहे जो आम्ही देत नाही, त्यामुळे ही आर्थिक समस्या येतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे, अनेक कारण आहे की ज्यामुळे प्रियानो आमची आर्थिक परिस्थिती बदलल्या जात नाही, किंवा आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत, ज्या दारिद्र्यामध्ये आहोत, त्याच दारिद्र्यामध्ये आम्ही जगत आहोत. आणि परमेश्वराची इच्छा नाही प्रियानो की त्याच्या लेकराने दारिद्र्यात राहावं, त्यांच्या लेकराने आर्थिक समस्येत राहावं किंवा त्याच गोष्टीमध्ये राहावं. प्रियानो, परमेश्वराचे इच्छा आहे की त्यांच्या प्रत्येक लेकराने संपन्न असावं. आणि जेही परमेश्वराच्या मार्गाने चालले प्रियानो, आम्ही बघतो की परमेश्वराने त्यांना संपन्न केलं. अब्राम असेल, इसाक असेल, आम्ही बघतो की योब असेल, शलमोन राजा आहे. प्रियानो, हे उदाहरण आहे जे मला पाहायला मिळतात की हे लोक अत्यंत संपन्न होऊन गेले. हालेलुया. हालेलुया. वैभवी होऊन गेले. आणि देवाची इच्छा आहे की प्रियानो त्याच्या प्रत्येक लेकराने वैभवी व्हावं, ऐश्वर्ययुक्त व्हावं, त्यांनी एक चांगल्या प्रकारचं जीवन जगावं. हालेलुया. तुम्हाला वाटतं की परमेश्वराने देखील तुम्हाला वैभवी बनवावं? किती जणांची इच्छा आहे? हालेलुया. जो परमेश्वराकडे तुम्ही प्रार्थना करा, विनंती करा प्रियानो, जो वैभवी परमेश्वर आहे तो त्याच्या संपत्तीनं रूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी पुरविली. तुमच्यासाठी दारिद्र्य झाला की त्याच्या दारिद्र्यतेने आम्ही धनवान व्हावं. हालेलुया. आज प्रियानो आम्ही असे काही कारण बघणार आहोत प्रियानो की ह्या सगळ्या गोष्टी मागे काय आहे. बराच वेळेस आमचं शोषण होतं, बराच वेळेस आम्ही काम करतो परंतु प्रियानो त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. बराच वेळेस प्रियानो अनेक गोष्टीपासून आम्हाला वंचित ठेवलं जातं. आमची प्रगती होण्यासाठी विलंब लागतो, योग्य मोबदला आम्हाला मिळत नाही. बराच वेळेस प्रियानो काही गोष्टी अशा असतात की बऱ्याचदा प्रियानो आम्हाला तिरस्कार सहन करावा लागतो, किंवा प्रियानो एखाद्या दास्यात किंवा एखाद्या गुलामगिरीत आम्हाला राहावं लागतं. आणि अशा वेळेस प्रियानो कधी कधी वेगवेगळ्या लोकांच्या नियंत्रणामध्ये राहून काम करावं लागतं. आणि आम्ही किती जरी काम करतोय प्रियानो, परंतु प्रियानो त्याचं योग्य प्रतिफळ आम्हाला मिळत नाहीये. हालेलुया. आणि याच्या मागं जे काम करतो प्रियानो ते एक स्पिरिट आहे. हालेलुया. काय आहे? स्पिरिट म्हणजेच एक आत्मा आहे. तो आत्मा प्रियानो ज्या वेळेस काम करतो तो आत्मा आम्हाला पुढे जाऊ देत नाही. लक्षात घ्या, तो आत्मा आमची उन्नती होऊ देत नाही. तो आत्मा आम्हाला गरिबीतून बाहेर पडू देत नाही. हालेलुया. त्या आत्म्याची इच्छा आहे की आम्ही सदा त्याच्या नियंत्रणात राहावं. हालेलुया. त्या आत्म्याची इच्छा आहे की आम्ही कायम स्वरूपी रिकाम्या हातानेच निघावं. हालेलुया. हालेलुया. आणि तो आत्मा आहे प्रियानो लबानाचा आत्मा.
हालेलुया. सो आज प्रियांनो, आम्ही जो लबानाचा आत्मा आहे, या आत्म्याचं जे जोखड आहे, ते जोखड परमेश्वर आज त्याच्या अभिषेकाच्या द्वारे तोडणार आहे. तुम्ही रिसीव करता, तुम्ही स्वीकारता. परमेश्वर आज त्या लबानाच्या आत्म्याचं जोखड जे आमच्या मानेवर आहे, परमेश्वर आज ते काढून टाकणार आहे त्याच्या अभिषेकाच्या द्वारे. हालेलुया. लबान म्हटल्यानंतर आम्हाला आठवतो तो म्हणजे याकोबाचा कोण, जरा सांगा, आणि रिबेकेचा भाऊ. बरोबर बरोबर का? ज्या प्रकारे प्राणो आम्ही बायबलमध्ये या आत्म्याबद्दल अनेक गोष्टी प्रभू मला शिकवणार आहे, सांगणार आहे प्राणो. त्यापूर्वी प्राणो या सगळ्या गोष्टीची थोडीशी पार्श्वभूमी आम्ही बघूया की प्राणो हा लबान कोण आहे, काय आहे, कसं झालं. सो उत्पत्ती याचा 20वा अध्याय मध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, 22:20 मध्ये. उत्पत्ती 22:20. या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्रामास सांगितले, पहा तुझा भाऊ नाहोर याचपासून मिल्केलाही पुत्र संतती झाली आहे. पुढे वाचा. ऊस हात ज्याचा श्रेष्ठ पुत्र त्याचा भाऊ बुज व आरामाचा पूर्वज कमुएल, आणि केसद हजो, पिलदाश, इदलाम व बथुएला रिबका झाली. अब्राहमाचा भाऊ नाहोर यापासून मिल्केला हे 8 मुलगे झाले, आणि त्यांची उपपत्नी रेउमा, हिलाही, तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो बथुवेला बद्दल आम्हाला पाहायला मिळतं, आणि वचन आम्हाला सांगतं उत्पत्ती याचा 22वा अध्याय 20 मध्ये की या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहमास सांगितले, पहा तुझा भाऊ नाहोर याचपासून मिल्केला ही पुत्र संतती झाली आहे. सो प्राणो पर्टिक्युलर एखाद्या स्त्रीचं किंवा आईचं नाव जे दिले गेले आहे ते यासाठी की त्यावेळेस कधी कधी 2 किंवा 3 पत्नी असायच्या, म्हणून बऱ्याच ठिकाणी प्राणो आईचं किंवा एखादा व्यक्ती आहे त्याचं नाव दिलेलं आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहमास सांगितले, पहा तुझा भाऊ नाहोर याचपासून मिल्केला ही पुत्र संतती झाली आहे. उस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा भाऊ बुज व आरामाचा पूर्वज कमुवेल, आणि केसद, हज्जो, पिलदाश, ईद, लाप व बथुएल हे कोणाची संतती आहे? मिल्केची पुत्र संतती आहे. आणि आम्ही पुढे बघतो की बथुवेलास रिबिका झाली. कोण झाली? रिबेका, जी इसाकाची पत्नी आहे. हालेलुया. आणि अब्राहमाचा भाऊ नाहोर याचपासून मिल्केला 8 मुलगे झाले, आणि या 8 मुलांमध्येच लबान येतो, त्याचबरोबर रिबिका त्याची बहीण. हालेलुया. आणि त्याची उपपत्नी रेउमा, इलाही, तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले. सो या ठिकाणामध्ये प्राणो विशेष करून आम्हाला बथुवेल आणि रिबिका बद्दल पाहायला मिळते की बथुवेला रिबिका झाली, आणि ह्या रिबिकेचा जो भाऊ आहे तो कोण आहे? लाबान. म्हणून रिबिका प्राणो ज्यावेळेस आम्ही यासाव आणि याकोब बद्दलच्या प्राणो घटना बायबलमध्ये वाचतो की कशा प्रकारे प्राणो याकोबाने यासावाकडून प्राणो ज्येष्ठत्वाचा हक्क मिळवला. कसा मिळवला? मसुरीच्या वर्णासाठी. बरोबर. इथून त्या गोष्टी चालू झाल्या. सो प्राणो ही गोष्ट आम्हाला शिकवते प्राणो की अनेकांनी अन्नाच्या द्वारे आशीर्वाद मिळवलेला आहे की नाही? बरोबर. साराने पण त्या 3 दूतांसाठी काय केलं होतं? भोजन तयार केलं होतं, आणि प्रभूने तिला आशीर्वाद दिला. आम्ही बघतो की वर्णाच्या द्वारे, मसुरीच्या वर्णाच्या द्वारे प्राणो याकोब जो आहे तो याकोबाने यासावाचा ज्येष्ठत्वाचा हक्क मिळवला. आपला बाप इसाक याच्याकडून काय मिळवले? आशीर्वाद मिळवले. ते आशीर्वाद कसे? काय आणलं होतं? मांस आणलं होतं ना. मांस खाऊ घातला आपल्या पित्याला, इसाक खुश झाला आणि आशीर्वाद दिला. बऱ्याच वेळेस प्राणो आम्ही बघतो की बायबलमध्ये हे एक आशीर्वाद मिळवण्याची एक पद्धत म्हणून आम्हाला पाहायला मिळते. तर ज्या प्रकारे प्राणो आम्ही रिबिका आणि बथुवेला बद्दल बघतोय प्राणो की बथुवेलाच रिबिका झाली. ही रिबिका यासाव आणि याकोबाची आई आहे. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस रिबिकाला माहीत झालं की यासाव याकोबाचा घात करू पाहत आहे, कारण याकोबाने यासावाचे आशीर्वाद मिळवले, म्हणून ती सांगते की तू माझ्या भावाकडे जा आणि तिथे राहा, त्याचा राग शांत होईपर्यंत राहा, आणि नंतर मी तुला बोलून घेईन. आणि ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की हा याकोब प्राणो
आपल्या मामाकडे जाण्यासाठी निघतो आणि जात असताना प्रियानो परमेश्वर एका ठिकाणामध्ये त्याला दर्शन देतो. हालेलुया, हालेलुया. आणि प्रियानो हे दर्शन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो उत्पत्ती 28वा अध्याय वचन 13 ते पुढे वाचूया. उत्पत्ती 28:13. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाहाकाचा देव. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईल. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रसान इतकी होईल व पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशास तुझी विस्तार होईल. आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करील आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की बेथेल या ठिकाणी याकोबाला एक स्वप्न पडतं आणि त्या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो वचन 13 पासून, आणि पहा परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला. किती अद्भुत गोष्ट प्रियानो की याकोबाजवळ परमेश्वर उभा राहिला. आणि हे व्हायला कधी सुरुवात झाली, ज्यावेळेस यासावाने आशीर्वाद दिला. हालेलुया. किती अद्भुत गोष्टी त्याच्या जीवनात व्हायला सुरुवात होते. म्हणून प्रियानो आई वडिलांचे आशीर्वाद लेकरांसाठी खूप महत्वाचे असतात. हालेलुया. ही वाटचाल आहे आशीर्वादाकडे आणि याची सुरुवात आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रियानो याकोब आपल्या मामाकडे जाण्यासाठी निघाला आणि बेथेल या ठिकाणी परमेश्वर याकोबाला दर्शन देत आहे. आणि वचन 13 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आणि पहा परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून. हालेलुया. स्वतः परमेश्वर याकोबापाशी उभा राहिला. किती ही अद्भुत गोष्ट आहे. देवदूत नाही, स्वतः परमेश्वर. हालेलुया. ज्यावेळेस आमच्या प्रियजनांचे आशीर्वाद आमच्या सोबत असतात ना प्रियानो, परमेश्वराची उपस्थिती आम्हाला लाभते प्रियानो. हालेलुया, हालेलुया. सो वचन आम्हाला पुढे पाहायला मिळतं, उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे. परमेश्वर त्याला ओळख देते. परमेश्वर त्याची जी आयडेंटिटी ती याकोबाला देत आहे की तुझा पिता अब्राहम याचा देव इसाकाचा देव आहे. मी तुझ्या बापाचा देव आहे. मी तुझ्या आजोबाचा देव आहे. हालेलुया. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. हालेलुया. संतती झाली होती का? नाही. त्याच्या अगोदर त्याला प्रॉमिस करत आहे. हालेलुया. परमेश्वर करार करत आहे की ज्या भूमीवर तू निजला आहे ती भूमी मी तुझ्या संततीला देईल. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी याकोबाला समजून आल्या की परमेश्वर माझा कसा विस्तार करणार आहे, परमेश्वर मला कसा आशीर्वादित करणार आहे. ज्यावेळेस संतती होईल माझ्या संततीला परमेश्वर ही भूमी देणार आहे. हालेलुया. सो अनेक गोष्टी घडण्यापूर्वीच प्रियानो परमेश्वराने अनेक करार आमच्याशी केलेले आहे आम्हाला आशीर्वाद देण्यासंदर्भात. तुमचा विश्वास आहे का प्रियानो की देवाने आशीर्वाद मिळण्या अगोदर तुमच्या प्रत्येकासोबत करार केलेला आहे. हालेलुया. आणि जर परमेश्वर करार करतो तर परमेश्वर तो करार पूर्ण करतो प्रियानो. हालेलुया. पुढे वचनामध्ये लिहिलंय की तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजा इतकी होईल व पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशी चारही दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया. आणखी पुढे परमेश्वर एक प्रॉमिस त्याला करते, पहा मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. परमेश्वर देखील एक आशीर्वादाचा करार तुमच्या प्रत्येकासोबत करते. किती जण विश्वास करताय की ह्या वचनाच्या द्वारे देव आशीर्वाद देण्याचा, माझ्या कुळांना, माझ्या संततीला आशीर्वाद देणार. मी ज्या ज्या ठिकाणी जाईल परमेश्वर माझ्या सोबत राहील. मी ज्या ज्या ठिकाणात राहील परमेश्वर माझं संरक्षण करेल.
जो खऱ्या अर्थाने याकोबाशी केला, जर आम्ही विश्वास करतो की हा वचनानुसार हा करार माझ्यासाठी आहे, तर या करारानुसार या वचनानुसार तुमच्या जीवनात तसंच घडून येईल. कारण परमेश्वर जे बोलतो परमेश्वर ते करतो. या कराराला जर आज तुम्ही स्वीकारताय की जो खऱ्या अर्थाने याकोबाशी केलाय तो करार देवाने माझ्यासाठी केलाय, तर निश्चित या वचनानुसार तुमच्या जीवनात घडून येईल प्राण. हालेलुया. हे तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे, ते तुमच्या स्वीकारण्यावर अवलंबून आहे. परमेश्वर प्रॉमिस करत आहे याकोबाला की मी तुझ्या सोबत राहील, मी तुझी संतती वाढवीन, मी तुझं संरक्षण करेन. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर आम्ही बघतो की याकोब जो आहे तो एका ठिकाणामध्ये पोहोचतो, हारानमध्ये. हालेलुया. आणि त्या ठिकाणामध्ये प्राण आम्ही बघतो की त्याचा जो मामा आहे त्या मामाकडे तो जाऊन राहतो. आज आम्ही याकोबाच्या मामाबद्दल बघणार आहोत. त्याचं नाव आहे लबान. याकोब त्या ठिकाणातून निघाला पिळानो. आणि पुढे वचनामध्ये लिहिले ज्या प्रकारे उत्पत्ती याचा 29वा अध्याय वचन 1 आणि पुढे. मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहोचला. तेथे त्याने पाहिले तो एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास शेरडा मेंढरांचे 3 कळप बसलेले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजित असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरास पाणी पाजीत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवीत. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राण आम्ही बघतो की मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहोचला. तिथे त्याने पाहिले तो एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. त्याच्या आसपासच्या शेरडा मेंढराचे 3 कळप बसलेले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजित असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरास पाणी पाजित आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवीत. याकोब त्यास म्हणाला, माझ्या बांधवांनो तुम्ही कोठले? ते म्हणाले, आम्ही हारानातले. मग त्याने त्यास विचारले, नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखताय का? ते म्हणाले, ओळखितो. या ठिकाणाप्रमाणे तो लाबानाबद्दल विचारपूस करत आहे. हालेलुया. आणि नंतर पुढे वचनात पाहायला मिळतं वचन 9 मध्ये की तो त्यांच्याशी बोलत आहे. इतक्यात राहेल बापाची मेंढरे घेऊन आली, कारण ती मेंढरे चारीत असे. सो आम्ही बघतो की राहेल आहे, त्यानंतर सिपोरा आहे. ह्या दोघी जणी प्राणो मेंढपाळाचं काम करतात, हे केले. आणि आम्ही बघतो की मोशेची आणि सिपोराची भेट पण कुठे झाली? विहिरीवर. हालेलुया. आणि याकोब आणि राहेलची भेट कुठे झाली? विहिरीवर. हालेलुया. हे खूप मोठं रहस्य आहे. आम्ही बघतो की शम्रोनी स्त्री आणि प्रभू येशू ख्रिस्ताची भेट कुठे झाली? हालेलुया. हा एक विषय आहे प्राणो. विहीर हा खूप मोठा विषय आहे. मी प्रॉमिस नाही करणार की ह्याच्याबद्दल बोलेल, कारण तुम्ही म्हणाल की ह्या सांगताय पण बोलत नाही. जसं प्रभू अनुग्रह करेल आपण या गोष्टी बघू. ओके. तर ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की राहेलचा आणि याकोबाची भेट एका विहिरीवर होते. सिपोराची मोशेची भेट पण प्राणो मी बघतो की एका विहिरीवर होती. मागील काही दिवसापूर्वी प्राणो ज्यावेळेस आम्ही इस्रायलमध्ये होतो त्यावेळेस सिनाय पर्वत या ठिकाणामध्ये आम्हाला नेण्यात आलं. आणि त्या ठिकाणी प्राणो ज्या विहिरीवर मोशेची आणि सिपोराची भेट झाली प्राणो, ती विहीर बघण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली प्राणो. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की आपल्या मामाची जी मुलगी आहे राहेल, या राहेलची आणि याकोबाची भेट होते. आणि वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 10 पासून पुढे आमच्या लक्षात येईल वाचलं तर, याकोबाने आपला मामा लाबान याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान याची मेंढरे पाहिले. तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान याच्या मेंढरास पाणी पाजले. मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला. याकोबाने राहेलीस सांगितले, मी तुझ्या बापाचा आप्त रिबिकेचा मुलगा आहे. तेव्हा तिने जाऊन आपल्या बापाला हे कळविले. असं या ठिकाणामध्ये प्राणो
आम्ही बघतो की याकोब जो आहे तो आपल्या मामाच्या घरी आलेला आहे. आणि ह्याच प्रियांनो लाबानाने प्रियांनो रिबिकेच्या लग्नामध्ये पण खूप मोठी भूमिका निभावलेली आम्हाला पाहायला मिळते. उत्पत्ती याचा 24 अध्याय वचन 24-50. यावर लाबान व बथुवेल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे. तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. ओके, सो यावेळेस आम्ही बघतो की ज्यावेळेस रिबेकाचा विवाह प्रियांनो इसाका सोबत होणार त्यापूर्वी प्रियांनो जो सेवक अब्रामाच्या द्वारे प्रियांनो आम्ही बघतो की रिबेकेला मागणी घालण्यासाठी आला होता आणि सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. आणि त्याच वेळेस प्रियांनो आम्ही बघतो की वचन 50 मध्ये की यावर लाबान व बथुवेल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे. हालेलुया. इसाक आणि रिबेकाच्या लग्नाची जी योजना होती प्रियांनो ती योजना परमेश्वराकडून होती. आणि ज्या योजना परमेश्वराकडून असतात प्रियांनो, ज्या जोडप्यांना परमेश्वर निवडतो, ज्यांना प्रभू जोडतो प्रियांनो, त्यांच्याद्वारे परमेश्वर अद्भुत कार्य करतो प्रियांनो. परंतु बऱ्याचशा जोडप्यांमध्ये देवाची योजना नसते. म्हणून आम्ही बघतो की त्यांचा जीवन असेल किंवा त्यांचं वैवाहिक जीवन आहे प्रियांनो, त्याम्हाला इतकं सक्सेस झालेलं दिसत नाही. कारण बऱ्याच वेळेस त्या विवाहामध्ये मुलाची किंवा मुलीची इच्छा असते. परंतु प्रियांनो ह्या लग्नामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, ती म्हणजे परमेश्वराची योजना. हालेलुया. ओके, सो इसाक आणि रिबेकाच्या विवाहासाठी प्रियांनो परमेश्वराची योजना होती. आणि ह्या लाबानाने प्रियांनो यामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती हे लग्न प्रियांनो जुळून आणण्यासाठी. सो आम्ही बघतो की प्रियांनो आता हा याकोब जो आहे प्रियांनो, तो याकोब आपला मामा लाबान याच्या घरी राहत होता. हालेलुया. आपल्या आईने सांगितल्याप्रमाणे तो प्रियांनो जो बथुवेल आहे त्या ठिकाणी बथुवेलाच्या घरी तो आता आलेला आहे. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ज्यावेळेस तो आला प्रियांनो परमेश्वराने याकोबाला आशीर्वादित केलं होतं. परमेश्वराने दर्शन दिलं आणि तिथून त्याच्या आशीर्वादाला हालेलुया त्याचं जे रिस्टोरेशन आहे त्याला सुरुवात झाली होती. त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणातून सुरुवात झाली होती. ज्यावेळेस परमेश्वर आमची पुनर्स्थापना करू इच्छितो प्रियांनो किंवा परमेश्वर आमची पुनर्बांधणी करू इच्छितो, त्यावेळेस लाबानाचा आत्मा स्पिरिट ऑफ लबान ऍक्टिव्ह होतं प्रियांनो. हालेलुया. आपण स्पिरिट ऑफ लबानाबद्दल बघत आहोत. ज्यावेळेस परमेश्वराच्या योजनेनुसार त्या आशीर्वादाच्या मार्गाकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो किंवा ज्यावेळेस परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये फलवंत व्हायला लागतात, त्यावेळेस हा लबानाचा आत्मा सक्रिय होतो. या अगोदर हा आत्मा सक्रिय झाला नाही. परंतु ज्यावेळेस परमेश्वर याकोबाला पुनर्स्थापित करत होता, त्याची पुनर्बांधणी करत होता, परमेश्वर त्याला आशीर्वादित करू इच्छित होता, परमेश्वर त्याला संपत्ती देऊ इच्छित होता, परमेश्वर त्याला मुलं बाळ सगळ्या गोष्टी देऊ इच्छित होता, त्यावेळेस मी बघतो की प्रियांनो हे स्पिरिट जे आहे हे सक्रिय झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. सो बऱ्याचदा परमेश्वर ज्यावेळेस आमचा जीर्ण उद्धार करण्यासाठी प्रभू सुरुवात करतो प्रियांनो, त्यावेळेस हा आत्मा जो आहे हा आमच्या विरोधात काम करतो. हालेलुया. हालेलुया. त्या आत्म्याचं काम आहे प्रियांनो शोषण करणं, विलंब लावणं, हेराफेरी करणं, दारिद्र्यामध्ये ठेवणं. हालेलुया. कारण तो परमेश्वराच्या योजनेपर्यंत जाण्यासाठी प्रियांनो अनेकदा अडखळण आणतो. मग बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की आम्ही इतके कष्ट करतो, इतकं श्रम आम्ही करतोय, इतकं काम आम्ही करतोय, परंतु आमचं मोबदला जो आहे तो कोणीतरी घेत आहे. आम्ही अजूनही त्याच परिस्थितीत, त्याच दारिद्र्यात, त्याच गरिबीत आम्ही आहोत. कष्ट करूनही जर आमचा मोबदला, पुरेपूर मोबदला आम्हाला मिळत नाही, तर या मागे जे आहे प्रियांनो ते लाबानाचं स्पिरिट आहे, स्पिरिट ऑफ लबान, ज्याची इच्छा आहे की आम्ही गरिबीत राहावं, ज्याची इच्छा आहे आम्ही दारिद्र्यात राहावं. प्रियांनो आमची उन्नती तो कधीच सहन करत नाही. हालेलुया. हालेलुया.
हे आत्मे आमच्या विरोधात तेव्हा सक्रिय होतात प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वर आमची पुनर्बांधणी करूला सुरुवात करतो. हालेलुया. म्हणून अशा आत्म्यांना आम्ही ओळखणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची आहे, जर प्रियानो तुम्हाला गरिबीतून बाहेर यायचं असेल, ज्या ठिकाणी तुमचं शोषण झाले त्यामधून तुम्हाला बाहेर यायचे, तर यासाठी परमेश्वराचाच हस्तक्षेप हवाय. कारण परमेश्वरानेच याकोबाला यातून बाहेर काढलं. लक्षात ठेवा का, फक्त परमेश्वराने. आम्ही परमेश्वराशिवाय, परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार या सगळ्या गोष्टीतून आम्ही बाहेर पडू शकत नाही. आणि त्यानुसार प्रियानो आम्ही प्रभूमध्ये चालणं खूप गरजेचं आहे की परमेश्वराचं स्पष्ट मार्गदर्शन. स्पष्ट बरं का, लक्षात घ्या. कधी कधी एखाद्या गोष्टी आम्ही आमच्या मनाने सांगतो, मला असं वाटलं, तसं वाटलं, माझ्या मनात हे विचार आले, ते विचार आले, मला देवाने असं दाखवलं, तसं दाखवलं. प्रत्येक गोष्ट ही देवाकडून नसते, हे लक्षात घ्या प्रियानो. हालेलुया, हालेलुया. पण बऱ्याच वेळेस प्रत्येक गोष्टीला आम्ही देवाचं लेबल लावतो की देवाने मला असं केलं, देवाने मला तसं केलं, देवाने माझ्या मनात असे विचार टाकले, माझ्या मनात तसे विचार टाकले, मला असं वाटलं, तसं वाटलं. नाही प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वर एखादी गोष्ट आमच्या जीवनात देतो, परमेश्वर स्पष्ट निर्देश देतो. तिथं धुंदला पण राहत नाही. हालेलुया. अस्पष्टता नसते, जे परमेश्वराकडून असतं ते. हालेलुया. म्हणून देवाकडून काय आहे ह्या गोष्टी प्रियानो आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस अनेक गोष्टी आम्ही मनाने करतो. किती जणांच्या जीवनात असं झालंय की त्या गोष्टी देवाकडून नव्हत्याच, पण त्या तुम्ही केल्यात असं समजून की ते देवाकडून होत्या. कोणीतरी तुम्हाला सांगितलं की असं करा, तसं करा, पण त्यानुसार झालेलं नाही. आणि त्या तुम्ही केल्यात, तुम्ही ऐकलं की हे प्रभू कडून आहे म्हणून आम्ही तसं केलं, किंवा मनात असे विचार आले, आम्ही तसा निर्णय घेतलाय, पण तो निर्णय चुकीचा झालाय. किती जणांच्या जीवनात हे घडले बरं. हालेलुया. म्हणून प्रियानो, परमेश्वराची वाणी स्पष्ट ऐकणं खूप गरजेचं. बऱ्याच वेळेस अनेक गोष्टी आम्ही आमच्या विचाराने करतो आणि त्याला लेबल लावतो देवाचं. देवाने मला असं सांगितलं, देवाने मला तसं सुचवलं. मी मान्य करते की परमेश्वर अनेकदा अनेक गोष्टी शिकवतो, परंतु प्रत्येकच गोष्ट देवाकडून असते असं नाही. यात आम्हाला भेद करता आला पाहिजे. आम्ही कोणाचं ऐकतोय, काय ऐकतोय, कसं ऐकतोय, ती व्यक्ती कशी आहे, कोण आहे, याची पारख आम्हाला झाली पाहिजे, नाही तर आम्ही फसवल्या जाऊ. हालेलुया, हालेलुया. देवाचे लोक संदेशही फसवले गेले. एका ठिकाणी आम्ही बघतो की याराबामाच्या काळामध्ये एका संदेष्टाला दुसऱ्या संदेष्टाने फसवलं. सांगितलं की जा तू खा, की नाही, आणि तो खातो आणि मी बघतो की जाता जाता सिंह त्याला, मी पण परमेश्वराचा दास आहे असं तो सांगतो. सुप्रियानो, कोण काय सांगतं यापेक्षा परमेश्वर काय सांगतो, परमेश्वराचं वचन काय सांगतं. हालेलुया. आम्ही प्राधान्य कोणाला देणार? एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विश्वासणाऱ्याला नाही. आम्ही प्राधान्य द्यावं ते फक्त परमेश्वराला आणि परमेश्वराच्या वचनाला. कारण तेच शुद्ध आहे प्रियानो, तेच खरं आहे, तेच मौल्यवान आहे. हालेलुया. सो आता आम्ही बघतो की हा याकूब जो आहे तो लाबानाच्या घरामध्ये राहू लागला. आणि ज्यावेळेस तो आला प्रियानो, आम्ही बघतो की लाबानाने त्याचं काय केलं? स्वागत केलं. उत्पत्ती याचा 29 अध्याय वचन 13. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले, तेव्हा तो धावून त्यास सामोरा गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याने त्याचे चुंबन घेतले आणि त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानास सर्व वृत्तांत कथन केला. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले, तेव्हा तो धावून त्यास सामोरा गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याने त्याचे चुंबन घेतले आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानास सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, होय, तू खरोखर माझ्या हाडामासाचा आहेस. याकोब त्याच पाशी महिनाभर राहिला. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे लाबान जो आहे
तो याकोबाचं स्वागत करत आहे. काय करत आहे? स्वागत. हालेलुया. सुरुवातीला असंच होतं बरं का, आहे की नाही? नवीन नवीन असंच होतं, पण नंतर ताणतणाव वाढत जातात, आहे की नाही? वचन आम्हाला सांगतं की लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले तेव्हा तो धावून त्यास सामोरा गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याचे चुंबन घेतले आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. प्रियानो, ह्या सगळ्या माग हेतू होता. ज्यावेळेस प्रियानो याकोबाने सगळा वृत्तांत कथन केला आणि त्यामध्ये त्याने काय काय सांगितलं असेल बरं सांगा, काय काय सांगितलं असेल याकोबाने लाबानाला? ओके ओके, बरोबर बरोबर. आणखी काय सांगितलं असेल? आशीर्वाद दिला. मी कसं माझ्या भावापासून पळून आलो, आता मी किती मजबूर आहे, कारण भावापासून पळून आलेलं. आईने पण काढून दिलंय. आईने सांगितलं की जा, राग शांत होईपर्यंत तिथे राहा. सगळा वृत्तांत, सर्व वृत्तांत. आणि यातून एक गोष्ट लाबानाला कळाली की ह्या व्यक्तीची मजबुरी काय आहे. लक्षात घ्या, सर्व वृत्तांत. बऱ्याच वेळेस आम्ही पण असंच करतो प्रियांनो, आम्ही सगळं काही एखाद्या व्यक्तीला विश्वास ठेवून सगळं काही सांगून टाकतो. होतं असं? होतं म्हणून सावध राहा बरं का. आम्ही कोणाशी किती बोलावं, काय बोलावं, कोणत्या व्यक्तीशी बोलावं याचं भान ठेवा. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. हालेलुया. कारण कोणीही तुमच्या कमजोरीचा, तुमच्या परिस्थितीचा फायदा घेईल. लक्षात घ्या, देवाचं वचन आम्हाला सावध करतं प्रियांनो. याकोबाने सगळं सांगितलं. लाबानाने विचारलं का? विचारलं असेल, रिबेका कशी आहे, काय आहे, है की नाही? कारण बहीण आहे ना त्याची. विचारतात की नाही पाहुणे गेल्यानंतर, माझी बहीण कशी आहे, इसा कसा आहे, बरा आहे की नाही, विचारलं असेल. हे सगळं झाल्यानंतर याकोब काय करतो? आपला जो वृत्तांत आहे वचनात लिहिले सर्व. हायलाइट करा बरं का ह्या गोष्टीला, सर्व. लक्षात घ्या, आपल्या ज्या गोष्टी असेल त्या प्रत्येक गोष्टी इतरांसमोर मांडू नका. त्याच्याद्वारे तुमची कमजोरी असेल, तुमच्या जीवनातली कमतरता असेल, किंवा जी तुमची मजबुरी असेल, लोक त्याचा फायदा घेतील. क्लिअर? बरोबर बरोबर बरोबर. मग यापुढे जर तुम्हाला सांगायचं तर तुमचं परमेश्वर आहे ना हो सगळं सांगायला. त्याला सांगा तुमच्या जीवनातल्या प्रत्येक कमतरता, त्याला सांगा तुमची प्रत्येक मजबुरी. तो आहे ना तुमचं सर्व काही ऐकण्यासाठी. आम्ही लोकांना सांगू तर लोक त्या परिस्थितीचा गैरफायदा घेतील. त्यांच्या लक्षात येईल की आम्ही कुठे कमजोर आहोत आणि कुठं आमचा फायदा घेता येईल. म्हणून या गोष्टीसाठी आम्ही खूप सावध असावं प्रियांनो. आम्ही कोणावरही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विश्वास नाही करायचा प्रियांनो. प्रत्येक एक व्यक्ती देवाकडून आहे असं नाही. प्रत्येक व्यक्तीची पारख करा प्रियांनो, ओळखा. आता मी सहज प्रियांनो आपलं म्हणून सगळ्या गोष्टी त्यांना सांगून देऊ आणि पुढे चालून तेच त्या मजबुरीचा, आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतील. अशी कित्येक गोष्टी आमच्या समोर येतात प्रियांनो. कित्येक सिस्टर येऊन रडतात की सिस्टर मला असं असं सांगितलं आणि आता इतकं मी परेशान आहे, इतक्या समस्येमध्ये आहे. मी त्या स्त्रीचं किंवा त्या भावाचं किंवा त्या व्यक्तीचं ऐकलं नसतं तर कदाचित आज ही समस्या माझ्या जीवनात आली नसती. चुकीच्या लोकांना, चुकीच्या सल्ल्यांना प्रियांनो तुम्ही मुळीच ऐकू नका. प्रियांनो, ओळखा लोकांना. जे तुम्हाला सल्ले देत आहे ना त्यांना ओळखा, त्यांची पारख करा. कोणावरही विश्वास ठेवू नका. उद्या तेच लोक तुमचा गैरफायदा घेतील, तुमच्या परिस्थितीचा, तुमच्या मजबुरीचा. कोणालाही सगळ्या गोष्टी सांगू नका प्रियांनो.
बरेच जण म्हणतात की सांगितल्यावर मन हलकं होतं ना, पण अशा व्यक्तीला सांगा जे तुमच्या विश्वासास पात्र आहे, तुमच्या जवळचे आहे, प्रभूमधले आहे. खरे बर का, सगळेच प्रभूमध्ये किंवा सगळेच प्रभू म्हणणारे सगळेच धार्मिक आहे, विश्वासू आहे, परिपक्व आहे असं नाही. पारख करा. या ठिकाणामध्ये प्रियानो मी बघतो की याकोब जो आहे तो याकोब लबानाला वचन स्पष्ट मला सांगतं आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबाना सर्व वृत्तांत कथन केला. सगळं सांगून हालेलुया. होतं असं, होतंय यापुढे नाही, कारण देवाचं वचन आम्हाला सतर्क करणार आहे, देवाचं वचन आम्हाला सावधान करणार आहे. ठेच लागण्या अगोदरच परमेश्वराचं वचन आम्हाला सावध करतं. तुम्हाला जग सावध करणार नाही, लोक तुम्हाला सावध करणार नाही, फक्त देवाचं वचनच आहे जे तुम्हाला सतर्क करेल, सावध करेल. कारण देवाचं प्रेम तुमच्यावर आहे. म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या वचनातली एक शब्द आमच्या बोधासाठी दिलेला आहे, आमच्या शिकवणीसाठी दिलेला आहे, आम्हाला सावध राहण्यासाठी दिलेला आहे. वचन 14 मला पाहायला मिळतं की तेव्हा लाबान त्यास म्हणाला, होय तू खरोखर माझ्या हाडामासाचा आहेस. याकोब त्याच्यापाशी महिनाभर राहिला. त्यांचं बोलणं वगैरे झालं प्रियानो, आणि त्यानंतर आम्ही बघतो की याकोब जो आहे तो महिनाभर राहिला. आणि नंतर वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यानंतर लाबान त्यास म्हणाला, तू माझा आप्ता आहे म्हणून माझी चाकरी फुकट करावी काय. यामाग त्याचा उद्देश होता की आता तू काहीतरी काम कर, महिनाभर राहिलास ना, आता काय कर, काम कर आणि तू त्याचं काय कर, वेतन घे. यामाग उद्देश होता की याकोबाकडून काम काढून घ्यायचं. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिले की तुझे वेतन काय ते मला सांग, तू काय मोबदला घेशील ते मला सांग. याकोबाला पण वाटलं असेल खरंच माझा मामा किती चांगला आहे, माझ्या कामाचा पण मोबदला मला देणार आहे. पण याकोबाला काय माहिती की पुढे चालून हा 10 वेळास त्याच्या वेतनामध्ये फेरबदल करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणखी वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, वचन 16 मध्ये की लाबानास 2 मुली होत्या. वडील मुलीचे नाव लेया व धाकटीचे नाव राहेल. आणि ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की यामधली जी राहेल आहे, या राहेलवर त्याची प्रीती बसली, म्हणून तो म्हणाला आपली धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी 7 वर्ष आपली चाकरी करीन. सो या ठिकाणामध्ये प्रियानो याकोब जो आहे तो 7 वर्ष राहेल साठी काय करतो, चाकरी करतो. लाबानाने ओळखलं की याकोबाची राहेलवर प्रीती आहे. हालेलुया. हा आत्मा जो आहे तो आमची लालसा, आमची कमकुवता याचा फायदा घेतो. या ठिकाणामध्ये याकोब स्वतःहून म्हणतो की हिचसाठी मी 7 वर्ष आपली चाकरी करीन, स्वतःहून म्हणतो. परंतु पुढे वचनामध्ये लिहिले, यावर लाबान म्हणाला ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे, तू माझ्यापाशी राहा. एक करार करतो की हो मी तुला राहेल देईन. परंतु प्रियानो वचन पुढे आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा याकोबाने राहेलीसाठी 7 वर्ष चाकरी केली. तिचवर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्ष त्याला केवळ थोड्या दिवसासारखी भासली. सो आम्ही बघतो की राहेलवर प्रीती असल्या कारणाने प्रियानो 7 वर्ष त्याने लाबानाची काय केली, चाकरी केली. पण आम्ही बघतो की राहेलला देण्याच्या ऐवजी कोणाला दिलं, लेयाला. फसवणूक सुरुवात झाली का, गोड गोड बोलून अगोदर त्याला कामाला लावलं, सांगितलं मी तुला वेतन देईल, तू माझ्या हाडातलं हाड आहे,
आहे की नाही? तू माझा आप्त आहेस, तू माझ्या हाडामासाचा आहे. तर काम करतोय आणि ते काम त्याला आवडते, त्याचे परिश्रम सगळ्या गोष्टी त्याला आवडत आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो हेच करत असताना तो ओळखतो की याकोब राहेलीसाठी चाकरी करत आहे. हा आत्मा जो आहे तो आमच्या लालसेला ओळखतो आणि आमच्या लालसेनुसार आमच्या श्रमाचा गैरफायदा घेतो. हालेलुया, हालेलुया. याकोबाची लालसा काय होती? राहेल. आणि राहेल मुळे आम्ही बघतो की किती वर्ष चाकरी केली? 7 वर्ष पहिल्यांदा आणि नंतर 7 वर्ष, एकूण लाबानाने त्याला सोडलं का? हा आत्मा जो आहे प्राणो, हा आम्हाला दास्यत्वात ठेवू इच्छितो, चाकरी करण्यासाठी, गुलामी करण्यासाठी. पण देवाने आम्हाला गुलामगिरी करण्यासाठी निवडलंच नाही, त्याने आम्हाला स्वातंत्र्याकरिता निवडलेलं आहे. हालेलुया. त्याने आम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे. परंतु हा आत्मा आहे जो आम्हाला बंदिस्त करून ठेवतो. कशाच्या कारणाने? लालसा, कमजोरी, की ह्या कारणामुळे हा अडकून राहील. लक्षात येते? हा आत्मा आमच्याच लालसेचा उपयोग करून, लालसा ओळखून आम्हाला अडकून ठेवतो, आम्ही सुटून जाऊ नये म्हणून. हालेलुया. तुम्ही कुठेतरी अडकला आहात का प्रियानो? एखाद्या दास्यत्वात, एखाद्या गुलामगिरी, आर्थिक परिस्थितीत, गरिबीत तुम्ही प्रयत्न करताय सुटण्याचा, पण त्यातून सुटू शकत नाही. हा आत्मा बंदिस्त करतो, हा आत्मा अडकून ठेवतो, अडकून. हालेलुया. 14 वर्ष अडकून ठेवलं याकोबाला. थोडा वेळ झाला, थोडा काळ झाला का? 14 वर्ष. हा आत्मा हळूवारपणे काम करतो, जलद नाही बरं का, हळूवारपणे, स्टेप बाय स्टेप. पहिले 7 वर्ष, नंतर 7 वर्ष, एकूण 20 वर्ष याकोबाने लाबानाची चाकरी केली. लक्षात घ्या. हालेलुया. हा आत्मा सुटू देत नाही आम्हाला, दास्यत्वातून बंदिस्त करून ठेवतो, बंद करून ठेवतो. कशामुळं? आमची लालसा. हे स्पिरिट आहे बरं का, हे हळूवारपणे आमच्या जीवनामध्ये काम करत असतं. आणि याची इच्छा आहे की फक्त आम्ही त्याच्यासाठी काम करावं, गुलामगिरीत राहावं, दास्याचं काम करावं, त्यामध्ये आमची दयनीय अवस्था व्हावी, दशा व्हावी. या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला आनंद होतो, कारण त्याची मुळीच इच्छा नाही की आमची उन्नती व्हावी. हालेलुया. जी आमची उन्नती त्याचा तो मत्सर करतो प्राण. हा आत्मा अशा प्रकारे काम करतो प्राण. आणि ह्या आत्म्याला ओळखणं खूप गरजेचं आहे प्राण. जी कमजोरी आहे प्राणो, त्या कमजोरीला ओळखून तो प्राणो आम्हाला अडकून ठेवतो आणि त्याचा काय करतो? तो गैरफायदा घेतो. लाबानाला माहित होतं याकोबाला आश्रय पाहिजे, कारण तो पळून आलाय. ती त्याची मजबुरी होती, ती त्याची कमजोरी होती. दुसरी कमजोरी होती, हा आत्मा ओळखतो बर का, हा आत्मा ओळखतो की आमची कमजोरी काय आहे आणि त्याचा फायदा तो घेतो. हालेलुया. आणि त्याच परिस्थितीला समोर आणून प्राण तो आम्हाला अडकून ठेवतो. वर्षानुवर्ष आम्ही घासत राहतो, आम्ही काम करत राहतो, परंतु आम्ही त्यातून बाहेर सुटू शकत नाही. आम्ही विचार करतो की आम्ही इतक्या दिवसापासून कष्ट करतोय, इतक्या दिवसापासून श्रम करतोय, पण आमच्या हाती का लागत नाही? निष्पन्न का होत नाहीये? परिस्थिती का बदलत नाहीये? कारण कोणीतरी आमच्या कमजोरीचा फायदा घेत आहे, आमच्या लालसेचा फायदा घेत आहे. याला कारणीभूत आहे प्रियानो आमची लालसा.
जी दुसऱ्याचा फायदा करून देते. म्हणून आम्ही आमची लालसा असेल याला आमच्या काबूमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. जर राहेलवर प्रीती नसती किंवा लालसा नसती तर लबान 14 वर्ष त्याला आपल्या चाकरी करायला ठेवू शकला असता का? पण त्याला कारण मिळालं. सैतानाला फक्त कारण पाहिजे, आमचं शोषण करण्यासाठी, आमची पिळवणूक करण्यासाठी, आम्हाला बंदिस्त करण्यासाठी, आमचा गैरफायदा करण्यासाठी. आणि कित्येक लोक आहे की त्यांच्या जीवनात असे अनेक कारणं सैतानाला मिळतात. पायरी मिळते. आम्ही मागच यहूदा इस्करियोतच्या जीवनातून पाहिलं की चोरी करणं ही त्याच्यासाठी एक पायरी मिळाली यहूदाच्या जीवनामध्ये त्याला प्रवेश करण्यासाठी. एक छोटंसं पाप, एक छोटीशी लालसा, एक छोटंसं कारण असतं प्रियांनो की जे मोठ्या परिणामासाठी आम्हाला तयार करतं. हालेलुया. म्हणून ह्या गोष्टी बद्दल आम्ही सावध असणं खूप गरजेचं आहे. राहेलवर प्रीती असल्या कारणाने आणि आश्रय हवा या कारणामुळे प्रियांनो आम्ही बघतो की लाबान त्याच्याकडून चाकरी करून घेत आहे, त्याला बंदिस्त करत आहे, त्याला अडकून ठेवत आहे, कारण त्याला कारण मिळालं. हालेलुया. जर कारण नसतं तर तो बंदिस्त ठेवू शकला असता. सो सैतानाला पण बरेच कारण आम्हाला मिळतात प्रियांनो आम्हाला अडकून ठेवण्यासाठी. सो आज त्या कारणाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला शोधायचे की असं कुठलं कारण आहे की ज्यामुळे माझी परिस्थिती बदलत नाही. का मी दारिद्र्यतेमध्ये जगतोय, का गरिबीत जगतोय, का बंदिस्तीत जगतोय, का स्वतंत्र होत नाही, का गुलामीत आहे, का कोणाचं तरी वर्चस्व कायमस्वरूपी माझ्यावर आहे, का कोणीतरी मला नियंत्रणात करू शकत आहे की ज्याकरता परमेश्वराने तर मला स्वतंत्रता दिलेली आहे. पण आज आम्ही कोणाची तरी गुलामगिरी, कुठल्या तरी पापाची, कुठल्या तरी सवयीची, कुठल्या तरी घाणेरड्या गोष्टीची आम्ही प्रियांनो गुलामगिरी करत आहोत, ज्या गोष्टीने आम्हाला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी आमच्या जीवनात असलेली कारण आहे प्रियांनो, आणि ही कारण आम्हाला शोधायची आहे. हालेलुया. आणखी पुढे वचनामध्ये मला पाहायला मिळतं उत्पत्तीचा 29 अध्याय वचन 25. सकाळ झाली तेव्हा तो पाहतो तो ती लेया. मग तो लाबानास म्हणाला, आपण मत्स्य हे काय केले? मी राहिलेसाठी आपली चाकरी केली ना, मला का फसविले? ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियांनो हा आत्मा जो आहे तो फसवणूक करणारा आहे. कसा आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. कशामुळे झाली? कशामुळे? हालेलुया. सो बऱ्याच विशेष करून जे तरुण लेकरं किंवा तरुण मुली असतात प्रियांनो त्यांची फसवणूक होते. कशामुळे माहिती? लालसा. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात की प्रियांनो आम्ही लालसेपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे, नाही तर आम्ही फसवले. हालेलुया. आम्ही बघतो की लाबानाने प्रियांनो याकोबाची फसवणूक केली. राहेलच्या ऐवजी त्याला लेया दिली आणि सांगितलं की आमच्याकडे अशी प्रथा आहे, अशी आमच्याकडे सिस्टीम आहे. आपल्याकडे पण आहे, पण तशी बरं अगोदर मोठ्या मुलीचं करतात आहे की नाही, प्रूफ करतात, सांगतात की नाही अशा प्रकारे आहे, असे नियम आहे. पण ठीक आहे, ते नियम आहे, आपल्या भारतात पण तसे आहे की नाही? काय नियम आहे सांगा बरं? अगोदर मोठ्या मुलीचं लग्न करतात आहे की नाही, अशी आपल्याकडं पद्धत आहे. जर तसं नाही झालं तर लोक नावं ठेवतात आहे की नाही. तिकडं पण अशीच पद्धत होती बरं का. हालेलुया. पण या मागचा हेतू, ठीक आहे, हे नियम होते, ही रीत होती, हे मान्य करते, परंतु या मागचा उद्देश होता याकोबाची फसवणूक करणे. हालेलुया, हालेलुया. कारण त्याने सांगितलं होतं की मी राहेल देईल, हे की नाही, पण दिली कोण अगोदर? लेया. आणि सांगितलं की आमच्याकडं अशी रीत नाही, अगोदर मोठी मुलीचं लग्न करावं लागतं आणि नंतर लहान्या मुलीचं. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 25 मध्ये की सकाळ झाली तेव्हा पाहतो तिथे लेया. मग तो लाबानास म्हणाला, आपण मजशी हे काय केले?
मी राहिलीसाठी आपली चाकरी केली ना, मला का फसवले? हालेलुया. अगोदर याने पण तर तेच केलं होतं ना. यासावाला फसून आशीर्वाद मिळवले की नाही? जे आम्ही करतो, जे आम्ही पेरतो, दुसरं उगवणार का? गहू पेरले, बाजरी उगवणार? जे आम्ही पेरू, एखाद्याची फसवणूक करू, आमची पण परमेश्वर थट्टों में उड़ाया नहीं जाता, जो हम बोते हैं वही काटेंगे. दुसरं काही उगवणारच नाही हो. जे आम्ही पेरलंय तेच उगवणार. तुम्ही किती अपेक्षा करा की यातून दुसरं काहीतरी आलं पाहिजे. आम्ही वाईट पेरतोय आणि चांगल्याची अपेक्षा आम्ही करतोय, तर तसं होईल का? आम्ही चांगलं पेरतोय तर वाईट निघेल का? चांगलंच येईल ना. म्हणून कसं पेरायचं? हालेलुया. इथं आठवण झाली असेल याकोबाला की मी पण कुठेतरी कोणाची तरी फसवणूक केली. आम्ही जे करतो ना प्रियानो, त्या गोष्टी आमच्या समोर येतात. हालेलुया. सो मी राहिलीसाठी आपली चाकरी केली ना, मग मला का फसवले? त्याच लाबान म्हणाला, वडील मुलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या चाली असतात, वेगवेगळ्या रीत असतात, वेगवेगळ्या प्रथा असतात, है की नाही? तशीच लाबानाच्या ठिकाणी पण हीच प्रथा आहे. परंतु या मागचा जो त्याचा हेतू होता, तो होता लाबानाला फसवणं. हालेलुया. सॉरी, याकोबाला फसवणं. कारण याकोबाने पण अगोदर कोणाला फसवलं होतं? आपल्या भावाला, म्हणजेच याकोबाला फसवलं होतं. सो जसं आम्ही पेरतो प्राणो तसंच उगवतो, जसं आम्ही वागतो तशाच गोष्टी आमच्या जीवनामध्ये येऊ दे. त्यानंतर आणखी वचन 7 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा सप्ताह पुरा होऊ दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी 7 वर्ष माझी चाकरी करावी लागेल. एकूण 14 वर्ष आम्ही बघतो की राहिलीसाठी त्याने चाकरी केली. हालेलुया. त्याची इच्छा असते तर तो देऊ पण शकला असता राहिला, परंतु नाही. हा आत्मा जो आहे ना, तुमचा वेळ खातो प्रेम. काय खातो? आम्हाला यशापर्यंत जाऊ देत नाही, विलंब लावतो. परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलं, परमेश्वर आम्हाला आशीर्वादितच करणार, पण हा आत्मा त्या गोष्टीमध्ये बाधा आणतो. त्या गोष्टी आम्हाला प्राप्त होण्यासाठी तो विलंब लावतो. मागच्या वेळेस मला वाटतं मी स्पिरिट ऑफ डिले बद्दल बोलले होते, हे की नाही? हे विलंबाचा आत्मा कसा काम करतो? एखादी गोष्ट मिळण्यासाठी, एखादं काम होण्यासाठी विलंब का लागतो? यामागे स्पिरिट ऑफ डिले, विलंबाचा आत्मा आहे. हा आत्मा काम करतो प्रियानो. सो आम्ही बघतो की प्रियानो, हा आत्मा जो आहे हा अप्रामाणिक प्रथांचं प्रतिनिधित्व करतो. आणि प्रियानो, आपण जे बोलतो ते योग्य आहे, रीतीनुसार आहे, नियमानुसार आहे, हे तो सिद्ध करतो आणि त्याच प्रकारे आम्हाला चालवतो. हालेलुया. या आत्म्याची इच्छा आहे की आम्ही त्याचीच चाकरी करावी. हालेलुया. तो आम्हाला सुटू देत नाही. जर त्याने 7 वर्षच याकोबाने जर लाबानाने मान्य केलं असतं तर 7 वर्षात ती मुदत पूर्ण झाली असती, राहील त्याला मिळाली असती, त्याची सुटका झाली असती. पण हा आत्मा सुटू देत नाही. आणखी एक आठ समोर. हालेलुया. आणि ते सिद्ध करण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रथा, वेगवेगळ्या रीती असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या नियम आमच्या समोर आणून दाखवेल की ते जो करत आहे ते योग्य आहे. कारण लाबानाने स्पष्ट केलं की त्याने जे केलं ते रीतीप्रमाणे केलं, चालीप्रमाणे केलं. हालेलुया. पण याच्या मागे हेतू होता याकोबाची फसवणूक. म्हणून ओळखा प्राणो की तुमची फसवणूक कुठे होते. हालेलुया. कुठे तुम्ही फसवल्या जात आहात? कोण तुमच्या श्रमाचा मोबदला घेत आहे, तुमच्या कष्टाचा मोबदला घेत आहे? कोण आहे जे तुमची प्रगती त्याला मुळीच आवडत नाही? हालेलुया. हा आत्मा एखाद्या व्यक्तीच्या
रूपात पण काम करू शकतो प्रिया. म्हणून अशा लोकांना ओळखा प्रिया. आणखी पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती याचा 31वा अध्याय वचन 40. दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मजवर अर्जर होऊन माझ्या डोळ्यांची झोप उडे अशी माझी दशा होती. पुढे वाचा. गेली 20 वर्ष मी आपल्या घरी काढली, 14 वर्ष आपल्या दोन्ही मुलांसाठी आणि 6 वर्ष आपल्या शेरडा मेंढरांसाठी मी आपली चाकरी केली आणि 10 आपण माझ्या वेतनात फेरबदल केला. माझ्या पित्याचा देव अब्रामाचा देव आणि इसहाकाचा देव माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दुःख व माझ्या हाताने केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपणाला धमकाविले. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मी जर्जर होई, माझ्या डोळ्यांची झोप उडे अशी माझी दशा होती. प्रियानो, या स्पिरिटला, ह्या लाबानाच्या आत्म्याची इच्छा आहे की आम्ही दयनीय अवस्थेत राहावं. काय इच्छा आहे? आम्हाला त्रास व्हावा. हालेलुया. आम्ही दारिद्र्यात राहावं, कुठल्याही सुविधा आम्हाला मिळू नये. एक आप्त म्हणून प्रियानो त्याने याकोबाची काळजी घ्यायला पाहिजे होती. थोडे दिवस घेतली, पण नंतर किती त्याची दशा होऊ लागली. आणि त्या गोष्टीचंच प्रियानो तो या ठिकाणी साक्ष देत आहे की लाबानाच्या घरी त्याच्या जी दशा झाली त्याच्याबद्दल तो म्हणत आहे की दिवसा उन्हाचा ताप व रात्रीचा गारठा यांनी मी जर्जर होई, माझ्या डोळ्याची झोप उडे अशी माझी दशा होती. गेली 20 वर्ष मी आपल्या घरी काढली, 14 वर्ष आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि 6 वर्ष आपल्या शेरडा मेंढरासाठी मी आपली चाकरी केली आणि 10 आपण माझ्या वेतनात फेरबदल केला. बऱ्याच वेळेस याकोबाला कमी वेतन दिलं. जो त्याचा पगार होता तो कसा दिला? कमी दिला. आणि त्याचा फायदा लाबानाने घेतला. बऱ्याचदा असं होतं प्राणो की जे आमचं आहे, जे आम्हाला मिळायला पाहिजे, जितकं प्रमाण आहे तितकं आम्हाला मिळत नाही, त्यातून आम्हाला कमी मिळतो. बऱ्याच वेळेस त्याच्यात फेरबदल होतो. हे काय आहे? हे स्पिरिट ऑफ लबान आहे. हा लबानाचा आत्मा आहे जो आम्हाला आमच्या श्रमाचा पुरेपूर मोबदला मिळू देत नाही. हा आत्मा कदाचित कोण्या व्यक्तीच्या द्वारे पण प्रियानो काम करतो. प्रियानो, बरेच असे काही लोक असतात प्रियानो की जे आपल्याकडे काम करणाऱ्यांच्या पगारीमध्ये कमी जास्त करतात किंवा जास्त काम करून घेतात, पण त्याचा मोबदला देत नाही. हालेलुया. होतं, बऱ्याच ठिकाणी असं होतं. बऱ्याच सिस्टर येतात, बरेच ब्रदर येतात, आम्हाला सांगतात त्यांना कामावर जो त्रास होतो त्याबद्दल बरेच जण आम्हाला सांगतात. प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत येतात. आम्हाला माहीत होतं की नेमकं काय चालतंय, ज्या ठिकाणात किंवा कामाच्या ठिकाणामध्ये कुठल्या गोष्टी चालतात, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत होतात. प्रियानो, इतके लोक आमच्याकडे येतात, इतका त्यांचा अनुभव असेल, वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा अनुभव, वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी प्रियानो आम्हाला माहीत असतात. पण एक आहे की प्रत्येक गोष्ट बोलल्या जात नाही किंवा ती सांगितल्या जात नाही, परंतु खूप काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात किंवा आम्हाला माहीत होतात. हालेलुया. सो बऱ्याच वेळेस ज्या बहिणीला प्राणो कामाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या वेतनामध्ये, त्यांच्या पेमेंटमध्ये किंवा प्राणो अनेक प्रकारे त्यांना फसवलं जातं, अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. प्राणो, याच्याबद्दल परमेश्वर हिशोब घेणार आहे. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वर प्रत्येक गोष्ट पाहत असतो. जो व्यक्ती कष्ट करतोय त्रासामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टी परमेश्वर पाहत होता. याकोबाची जी दशा होत होती त्याकडे परमेश्वराचं लक्ष होतं. परमेश्वर ह्या गोष्टी मुळीच विसरला नव्हता. परमेश्वराचं सगळ्यांकडे लक्ष असतं. आम्ही किती काबाड कष्ट करतोय, आम्हाला कोण फसवतोय, काय होतंय, सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या समोर आहे. परमेश्वरापासून कुठलीच गोष्ट लपलेली नाही. सो आम्ही बघतो की प्राणो किती कष्टामध्ये, किती त्रासामध्ये याकोब काम करत आहे प्राणो. आणि तो स्वतः साक्ष देत आहे की किती वेळेस तरी लाबानाने त्याच्या वेतनामध्ये
फेरबदल केला, कितीतरी वेळेस त्याचं वेतन त्याला कमी जास्त दिलं, किंवा बऱ्याच वेळेस ज्या ज्या प्राणो मेंढरं हरवले असेल किंवा चोरीला गेले असेल त्याची भरपाई करून घेतली. हालेलुया, हालेलुया. कारण ज्या प्रकारे प्राणो वचन आम्हाला पाहायला मिळतो, वचन 38 मध्ये 31-38. आज 20 वर्ष मी आपल्यापाशी राहिलो, इतक्या काळात आपल्या शेळ्या मेंढ्या गाभडल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत. वनपशु जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्याऐवजी दुसरी भरतीस दिली. दिवसा रात्री चोरीस गेलेले आपण माझ्यापासून भरून घेतले. ओके, सो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की आज 20 वर्ष मी आपल्यापाशी राहिलो, इतक्या काळात आपल्या शेळ्या मेंढ्या गाभटल्या नाहीत. म्हणजे तुमचं नुकसान झालेलं नाही. बऱ्याच वेळेस हा स्पिरिट ओळखतो प्राणो की एखाद्या व्यक्तीमुळे जर त्याला लाभ होत असेल ना तर तो सोडत नाही. हालेलुया. कारण हा अभिषिक्त आहे, देवाचं निवडलेला आहे, देवाचा आशीर्वाद त्याच्यावर आहे. आणि ज्या ज्या ठिकाणामध्ये ही देवाचे लोक जातात प्राणो त्या त्या ठिकाणाला परमेश्वर आशीर्वादित करतो. हालेलुया. लाबानाच्या ज्या मेंढ्या होत्या किंवा शेळ्या होत्या त्या कधीच गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाही. वनपशूंनी जे फाडून खाल्ले ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्याच्याऐवजी दुसरी भरतीच दिली. दिवसा रात्री चोरीस गेलेली असता माझ्यापासून भरून घेतली. सो हा आत्मा आहे जो नुकसान भरपाई करून घेणार आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस कधी चुका झाल्या तर अनेक लोक असतात की ते माफ करतात की जाऊ दे चुकून झालं. हालेलुया. परंतु काही असतात की त्याचे डबल ट्रिबल मोबदला घेतात, भरपाई करून घेतात. आणि पुढे वचनामध्ये आम्ही बघतो की प्राणो की कशा प्रकारे तो प्राणो रात्रीच्या गारठ्यामध्ये उन्हाच्या तापामध्ये त्याने त्याचे कष्ट केले, परंतु प्राणो हा आत्मा जो आहे तो त्याचं फळ मिळू देत नव्हता. बऱ्याचदा आम्ही देखील प्राणो मोठ्या कष्टाने प्राणो अनेक गोष्टी करतो, प्राणो उन्नती करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हा आत्मा जो आहे तो आमच्या हाती काही लागू देत नाही. हालेलुया. आणि पुढे वचनात लिहिले वचन 42 मध्ये की माझ्या पित्याचा देव अब्राहमाचा देव आणि इसाकाचा धाक माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. हा आत्मा आहे प्राणो ज्याची इच्छा आहे की आम्ही रिकाम्याच हाताने राहू. कितीही कष्ट केले तरी आमचा हात रिकामा राहावा, हे एक आत्म्याचं काम आहे प्राणो. ह्या लबानाच्या आत्म्याचं काम आहे प्राणो. तुमच्यामध्ये असे कित्येक जण असे असतील की तुम्ही खूप कष्ट केलेले आहे, काबाड कष्ट केलेले आहे, पण अजूनही तुमचा हात रिकामा आहे. पण परमेश्वर आज त्या हाताला भरवणार आहे. हालेलुया. का माहिती? कारण आज परमेश्वर जे लाबानाचं जोखड आहे ते जोखड त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या मानेवरून उडून देणार आहे. परमेश्वर तो प्रभाव नष्ट करणार आहे. तो आज आमच्या हाताला भरवणार आहे. तो आज आमच्या हाताला आशीर्वादित करणार आहे. जरी हा आत्मा प्रयत्न करत असेल की आम्ही रिकाम्याच हाताने राहू, परंतु परमेश्वर जो आहे जो आमच्या हाताला आशीर्वादित करणार आहे, आमच्या हाताला तो भरून काढणार आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण आमचा हात आमच्या प्रभूला दाखवूया. किती जणांना वाटतं की तुमचा हात देवाने आज भरावा, तुमच्या हाताला परमेश्वराने बरकत द्यावी. ज्या ज्या कामात तुम्ही हात घालाल त्या त्या कामात परमेश्वर तुम्हाला बरकत देईल, परमेश्वर तुम्हाला यश देईल. बघा, देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक आज तुमच्या हातावर येत आहे. तुमच्या जीवनावर असणारे प्रत्येक शाप, लबानाचा आत्मा परमेश्वर नष्ट करत आहे. परमेश्वर ते जोखड मोडत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला परिस्थितीमध्ये, गरिबीमध्ये, दारिद्र्यतेमध्ये ठेवू इच्छित आहे, परमेश्वर ती परिस्थिती आजपासून बदलवत आहे. ते जोखड परमेश्वर मोडत आहे. परमेश्वर ते जोखड आज मोडत आहे. प्राणो, ह्या लबानाच्या आत्म्याची इच्छा आहे की तुम्ही कायम स्वरूपी रिकाम्या हाताने राहावं, परंतु परमेश्वर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. हालेलुया.
कारण वचन सांगतं की माझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव आणि इसाकाचा धाक माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दुःख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून. हालेलुया. लक्षात घ्या प्रियानो, तुमचं दुःख, तुम्हाला झालेल्या वेदना, तुम्हाला झालेला त्रास, तुम्हाला झालेले क्लेश तुमच्या देवाने पाहिले आहे. कारण याकोब या ठिकाणी म्हणतो माझे दुःख व माझ्या हाताने केलेले कष्ट. या हाताने जे कष्ट तुम्ही केलेले प्रियानो, ते कधीच वाया जाणार नाही, कधीच वाया जाणार नाही. कारण ते कष्ट देवाने पाहिलेत, देवाने पाहिलेत. हालेलुया. एखाद्या मनुष्याने पाहिलं नसेल, परंतु प्रभूने ते पाहिलेले आहे. म्हणून याकोब म्हणतो की माझे दुःख व माझ्या हाताने केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपणाला धमकावले. जो तुमच्या विरोधात काम करेल प्रियानो, जो आत्मा तुम्हाला रिकाम्या हाताने लावू इच्छितो किंवा तुम्हाला बंदिस्त किंवा दारिद्र्यात ठेवू इच्छितो, प्रभू त्या आत्म्याला धमकावणार आहे. कारण परमेश्वराने याकोबासाठी लबानाला धमकावलं. परमेश्वर आज धमकावणार आहे. परमेश्वर आमच्यासाठी हस्तक्षेप करणार आहे. आम्ही या जोखडाला देवाशिवाय तोडू शकत नाही. देवाच्या हस्तक्षेपाशिवाय आम्ही या जोखडाला तोडू शकत नाही. कारण परमेश्वरच आहे, परमेश्वरच आहे जो लाबानाच्या आत्म्याला धमकावणार आहे. आणि ज्यावेळेस तो त्या लाबानाच्या आत्म्याला धमकावेल, तुमच्यावर जी त्याची पकड आहे ती पकड ढिली होईल प्रियानो. आणि हे देवाच्या हस्तक्षेपाशिवाय होणार नाही, हे तुमच्या प्रयत्नाने होणार नाही. परमेश्वर हस्तक्षेप करेल. कारण वचन आम्हाला सांगतं की आपणाला धमकाविले. कोणी धमकाविले? देवाने. कारण देवाने तुमचे कष्ट पाहिले आहे. तुमच्या हाताने जे काम तुम्ही केले प्रियानो, ते प्रत्येक काम परमेश्वराने पाहिले. कुठल्या परिस्थितीमध्ये, किती त्रासामध्ये, किती वेदनेमध्ये तुम्ही काम केले, प्रभूमध्ये पण जे काम तुम्ही केले प्रभूने पाहिले प्रियानो. जर तो याकोबाचं काम पाहू शकतो, जर तो याकोबाचं दुःख पाहू शकतो, तर प्रभू तुमचं दुःख पाहणार नाही का? तर तुमच्यासाठी त्या आत्म्याला धमकावणार नाही का? हालेलुया. निश्चित प्रियानो, परमेश्वर त्या आत्म्याला आमच्यासाठी धमकावेल प्रियानो. आणि इथून सुरुवात होईल आमच्या स्वतंत्रतेची, आमच्या सुटकेची. इथून सुरुवात होईल डिलिव्हरन्सची. प्रभू इथून योजना करेन आम्हाला त्या लाबानाच्या आत्म्यापासून दूर नेण्याची. हालेलुया. प्रभू ज्यावेळेस तो समय तुमच्या जीवनामध्ये येईल, त्यावेळेस प्रभू तुम्हाला योग्य निर्देश देईल प्राणो, त्यातून बाहेर पडण्यासाठी. उत्पत्ती 31:13. बेथेल येथे तू एका स्तंभास अभ्यंग करून मला नवस केला, तेथला मी देव आहे. आता या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा. ओके, सो परमेश्वर या ठिकाणी प्राणो जो याकोब आहे, याकोबाला प्रियानो त्या लाबानाच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी प्रभू तयार. इथून प्रभू सुरुवात करत आहे. आणि आम्ही बघतो की प्रभू या ठिकाणी त्याला निर्देश देत आहे की वचन आम्हाला सांगतं, बेथेल येथे एका स्तंभास अभ्यंग करून मला नवस केला, तेथला मी देव आहे. आता या देशातून निघून तो आपल्या जन्मभूमीस परत जा. परमेश्वर म्हणतो तू या ठिकाणातून आता निघ, कारण तुझ्या सुटकेची वेळ आली आहे. हालेलुया. डिलिव्हरन्स होण्याची वेळ आली आहे. प्रभू योग्य समय तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. योग्य समय. कधी कधी प्राणो परमेश्वराच्या निर्देशानुसार आम्ही चालत नाही, तर त्या गोष्टी आमच्यासाठी हानिकारक ठरतात. हालेलुया.
हालेलुया. या वेळेत परमेश्वराने त्याच्या जीवनात काम केलं बरं का. मुलं बाळ सगळं झालं. हालेलुया. बऱ्याच वेळेस अनेक गोष्टी आमच्या जीवनात वर असतात प्रियानो, परंतु देव त्याचा उद्देश त्या ठिकाणी पूर्ण करत असतो. याकूब जसा आला तसाच गेला नाही बरं का. तो एकटा आला पण खूप मोठी संपत्ती घेऊन तो निघाला. बायका, मुलं, उंट, गुरे, ढोरे खूप काही घेऊन तो निघाला. हालेलुया. सो परमेश्वर आम्हाला तसंच काढणार आहे. या आत्म्याची इच्छा आहे की आम्ही खाली हात जावं, परंतु देवाची इच्छा आहे आम्ही भरभरून जावं. हालेलुया. हालेलुया. खूप मोठा हा विषय आहे प्रियानो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहे. राहेल वर जो प्रभाव होता प्रियानो, तो प्रभाव कसा काम करत होता, अनेक गोष्टी यामध्ये आहे. पण आज सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला हीच बघायची आहे की लबान जो कसं आमच्या जीवनाला नियंत्रित करतो आणि परमेश्वर योग्य समयामध्ये आम्हाला कसं यातून बाहेर काढतो, कसं या आत्म्याला प्रियानो तो धमकावतो. आणि अनेक गोष्टी प्रियानो आम्हाला पाहायला मिळतात की ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर याकूब जो आहे प्रियानो, तो आपल्या मुलांना उंटावर बसवतो. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो उत्पत्ती याचा 31वा अध्याय वचन 17. उत्पत्ती 31:17. मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका या सुंटावर बसविले. ओके. सो आम्ही बघतो की हा आत्मा जो आहे प्रियानो तो बंदिस्त करू इच्छित होता, परंतु देवाने हस्तक्षेप केला. देवाने सांगितलं की तू आता आपल्या मायदेशी जा. हालेलुया. आणि त्यावेळेस प्रियानो मी बघतो की मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका या उंटावर बसविले आणि आपली सर्व जनावरे, धन, पदन, आरामात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसाक याकडे कनान देशी जाव्यास निघाला. निघाला की नाही? परमेश्वराने काढलं की नाही? हा आत्मा प्रयत्न करत होता त्याला बंदिस्त करण्याचा, पण परमेश्वराने ज्यावेळेस हस्तक्षेप केला प्रियानो, त्यावेळेस परमेश्वरा त्या लबानाच्या आत्म्याला धमकवलं आणि याकोबाला जाण्याचा मार्ग मोकळा केला. सो प्रियानो, आज कदाचित आमच्याही जीवनात अशा प्रकारचं जोखड असेल प्रियानो, परंतु हे जोखड परमेश्वर आज तोडणार आहे. कारण वचन आम्हाला सांगतं इर्मयाचा 30वा अध्याय वचन 8. एक शेवटचं वचन आम्ही वाचूया. इर्मया 30:8. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्याचे जू मोडील, तुझे बंधने तोडीन. यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करून घेणार नाहीत. कानामध्ये प्रियानो वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस परमेश्वर हस्तक्षेप करेल, हालेलुया, वचन आम्हाला सांगतं की सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतं? कोण म्हणतं? सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी ज्यावेळेस परमेश्वर तुमची सुटका करण्याचं प्रभू ठरवेल, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्याचे जू, तुझी बंधने तोडीन. यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करून घेणार नाही. हे कधी होईल? ज्या दिवशी परमेश्वराने ठरवले आम्हाला स्वतंत्र करायचं, या लबानाच्या आत्म्यापासून आम्हाला वेगळं करायचं आहे, त्याच्या बंदिवासातून आम्हाला सोडायचंय. त्यावेळेस प्रियानो परमेश्वर आमच्या मानेवर त्याचं जे जो आहे ते परमेश्वर मोडून टाकेल त्याच्या आत्म्याच्या द्वारे. आणि हे सगळं काही होणार परमेश्वराच्या आत्म्याने. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराचा अभिषेक आहे जो या आत्म्याला नष्ट करेल आणि त्याचा जो प्रभाव आमच्या जीवनावर आहे तो कायमस्वरूपी परमेश्वर काढून टाकेल. हालेलुया. सो परमेश्वर करू प्राणो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करू. आज मी प्रार्थना करूया की प्राणो परमेश्वराने हे जे जोखड आमच्यावर आहे, हे जोखड परमेश्वराने आज मोडून काढावं.